नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एस के गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, की जे काही पैसे आहेत बघा, ज्यांना गरज नव्हती त्यांनाच पैसे असे जमा झालेले आहेत. अशा बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेले आहेत मित्रांनो. कमेंट वाचून मलाच भरपूर प्रमाणामध्ये वाईट वाटलं. कारण की भरपूर जणांना पैसे आले नाही. नुसते आशेवर बसलेत, आज येतील, उद्या येतील, आज येतील, उद्या येतील. नेमकं फॉल्ट कुठं होणार आहे, नेमकं फॉल्ट कुठं झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही स्वतः म्हणताल नेमकं काय झालेलं आहे. कारण की बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो, कमेंट वाचून मलाच खूप वाईट वाटलं बघा. जुलैमध्ये फॉर्म भरून अजूनसुद्धा ₹1 रुपया भेटला नाही. सगळं क्लिअर असूनसुद्धा पैसे आले नाहीत. मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो, जर आपल्या आधार कार्डवरची जर जन्मतारीख पूर्ण नसेल तेव्हासुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं आधार कार्डची जन्मतारीखसुद्धा आपल्याला पूर्ण टाकायची. आपल्याकडून फॉर्ममध्ये काही चूक नाही झाली पाहिजे डॉक्युमेंटमध्ये. त्यांना काय बघा उडवायला कारण सापडतं. कारण की जर 1500 रुपये चालू झाले, ही भरपूर मोठी रक्कम आहे मित्रांनो गरिबांसाठी. 1500 रुपयामध्ये घरातला संपूर्ण किराणा येतो मित्रांनो. त्यामुळे हे पैसे जर बरोबर तुम्ही काढून घ्या बघा. डॉक्युमेंटमध्ये बघा जर आधार कार्ड असेल तर आधार कार्डवरती पूर्णपणे जन्मतारीख पाहिजे बघा. फक्त साल असून, कारण की काही आईचे किंवा बहिणीचे जे आधार कार्ड आहे त्यावर पाहिलं मी, तर त्यावर फक्त साल असतं. तर पूर्ण जन्मतारीख अपडेट करून घ्या, तरच फॉर्म भरा, तेव्हा ते होऊन जाईल मित्रांनो. पुन्हा या ठिकाणी सांगितलं 2 महिने होऊन गेले तरीसुद्धा आमचे पैसे आले नाहीत. ₹1 रुपया भरूनसुद्धा पैसे आलेले नाहीत बघा. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे. कमेंट वाचू बघा मलासुद्धा या ठिकाणी अक्षरशः खूप वाईट वाटलं बघा. या ठिकाणी पैसे आले पण बँकवाल्याने ₹2600 कट करून ₹400 बाकी आहेत बघा. भरपूर आणि या ठिकाणी बघा भरपूर प्रमाणामध्ये फॉल्ट कुठं झालं लगेच दाखवतो मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फॉल्ट कुठं झालेला आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि लवकरच बघा तुम्ही दाखवतो मी. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, ज्यांनी बोगसगिरी करून योजनेचे पैसे उचलले त्यांच्या खात्यात शासकीय व्यवहार नाहीत. या ठिकाणी एक फॉल्ट काय झालेला आहे बघा. गोरगरिबाचे पैसे कसे या ठिकाणी चाललेत. एका व्यक्तीने बघा लाडकी बहीण योजनेचे 38 अर्ज भरलेत. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला शेवटी सोल्युशनसुद्धा सांगणार आहे आणि कशा प्रकारे करायचं ते सुद्धा सांगणार आहे. आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, कारण की लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. आणि तुमचा काय फॉल्ट झालेला आहे हा सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. नेमकं काय झालेलं आहे तुमचं अर्जाचं, कधी फॉर्म भरला होता, काय येतं मी ते कमेंट वाचून मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, किंवा त्याचा एखादा व्हिडिओ मी सेपरेट बनवून टाकील, जेणेकरून मी तुम्हाला लगेच सांगून टाकील. तर बघा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. तर एका व्यक्तीने काय केलं मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे डायरेक्ट 38 अर्ज भरले. किती? 38 अर्ज भरले. आणि पैसे उचलल्यावर प्रकार हा 2 दिवसापूर्वी उघड झाला बघा. 38 अर्ज बघा. 1500 गुणिले 38 करा मित्रांनो, किती पैसे होते तुम्हीच बघू शकता. आणि इथं गोरगरिबाला मित्रांनो घरामध्ये बघितलं तर 1500 रुपये भरपूर आहेत. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये एका व्यक्तीने बघा या ठिकाणी 38 अर्ज भरले आणि वेगवेगळ्या नावाने अर्ज भरले होते आणि पैसे काढून पण घेतले. त्यामुळे बघा संबंधित बँकांना याबाबत कळून पैसे परत मिळवण्याचे सुद्धा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. आणि मित्रांनो जे काय आपल्या आदिती तटकरे आहेत मित्रांनो, ज्यांनी पण बोगसगिरी करून लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांच्या खात्यावर बघा शासकीय व्यवहार होणार नाहीत. मंत्री तटकरेंनी यांना सुद्धा या ठिकाणी माहिती दिली. त्याच्यावर कडकडीत कारवाई होण्याची सुद्धा या ठिकाणी गरज आहे बघा. राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की प्रशासनाच्या निर्देशात आलं आहे की एका व्यक्तीने किती 38 अर्ज भरले, त्यांनी वेगवेगळ्या नावाने अर्ज भरले बघा. आपले वेगवेगळे नावं टाकले आणि धडाधड अर्ज भरले. त्यामुळे बघा काय झालं, बँकांना याबाबत पैसे परत मिळवून देण्याचे आदेश दिलेले आहेत बघा. आदिती तटकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की 38 अर्ज भरलेत आणि वेगवेगळ्या नावाने भरून बघा, आणि याबाबत कळून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिले आहेत. तटकरे पुढे म्हणाले की अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांची बँक खातेसुद्धा बंद करायचं आणि त्यांच्यावर कडकडीत कारवाई करायची आणि कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाही. आणि 15 ते 20 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन करून बघा हे केलं जाईल. 25 तारखेपासून जे पैसे मिळतात त्या महिलांना बघा पहिल्या 2 महिन्यामध्ये अर्ज केले होते त्यांना या ठिकाणी बघा खुशखबर काय, 25 तारखेपासून जे पैसे मिळतात त्या महिलांनी पहिल्या 2 महिन्यामध्ये अर्ज केले होते त्यांनासुद्धा या ठिकाणी पैसे जमा होत आहेत. मित्रांनो आदिती तटकरे काय म्हटल्या की या योजनेसाठी 2 कोटीपेक्षा जास्त अर्ज आलेले त्या अर्जाची छाननी केली जाते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, प्रत्येक अर्ज या ठिकाणी चेक होत आहे. जर तुमची जन्मतारीख जर पूर्ण नसेल आधार कार्डवरती तरीसुद्धा या ठिकाणी पैसे जमा होत नाही. त्यामुळे सुद्धा ते सुद्धा चेक करायचं आहे, कारण की जन्मतारीख या ठिकाणी आपली पूर्ण पाहिजे मित्रांनो बहिणींनो, त्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत. ते अपडेट करून घ्या मित्रांनो. आधार कार्ड बघा, नागरिकांनी दुसरेच आधार कार्ड वापरून लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाणार आहे. आणि मित्रांनो ते 38 बँक खाते महिलांचे नाहीत असं प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलेले बघा. ज्या महिलांची नावे वापरण्यात आली बघा त्यांचा देखील खात्याशी चौकशी केली जाणार आहे. आणि सध्या लाभार्थी महिलांना 3रा हप्ता वाटायचं चालू होत आहे मित्रांनो. तुम्हीसुद्धा बघा या ठिकाणी जे पण पैसे बाकी असतील त्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट चेक करून घ्या. आणि जे काही सीडिंग होत असेल तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि पैसे आले असेल तर मला यश टाईप करा. आणि मित्रांनो
ही जी योजना आहे मित्रांनो पुढील 5 वर्षासाठी चालणार आहे बघा. 1500, 1500, 1500 बघा भरपूर पैसे होते. दर महिन्याला 1500 पडले तरी आपला भरपूर प्रमाणामध्ये बघा आपलं सुरळीत चालू शकतं. बघा लाडक्या बहिणींनो, सावत्र भावापासून राहा त्यांच्या पोटात दुखायला लागलं. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी सन्मान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आम्ही तिघे भाऊ बघा या योजना पुढील 5 वर्ष मित्रांनो हे चालणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही जे काय असेल ते करून घ्या. एकदा मुदत संपली तर आपल्याला काहीच करता येणार नाही. असा विश्वास बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे बघा. तर मित्रांनो या योजनेचा जास्तीच फायदा बघा कुणी उचलू नये बघा. आणि ही योजना 5 वर्षापर्यंत चालणार आहे अशी घोषणासुद्धा बघा मुख्यमंत्र्यांनी केलेली बघा. आणि महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी बघा अतिशय चांगली बघा 1500 रुपये मिळवत यासाठी बघा राज्य सरकारने योजना चालू केली आपल्याला माहिती आहे. मित्रांनो तिसरा हप्तासुद्धा बऱ्याच महिलांना या ठिकाणी देण्यात आला बघा. आणि मित्रांनो ज्यांचे कोणाचे पैसे आले नसतील बघा त्यांनी व्यवस्थित चेक करायचं आहे ती. ही जी काय माहिती मित्रांनो अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि पैशाची वितरणाची प्रक्रिया या ठिकाणी चालू झाली असून काही वेळातच बघा जे काही पात्र आहेत बघा ते पात्र महिला इथं बघा पात्र शब्द यूज केलेला आहे बघा. म्हणजे जे काही असेल डॉक्युमेंटमध्ये व्यवस्थित त्यांनाच या ठिकाणी बघा पैसे जमा होणार आहेत. आणि मित्रांनो मी अजून पण सांगतो बघा कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार नाही किंवा वाट पाहावी लागणार. ज्या महिलांनी बघा अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. आपला व्यवस्थित बघायचा स्वीकारलेला आहे का नाही किंवा ज्या अर्ज भरताना चुका बघा बऱ्याच जणांच्या चुका झालेल्या त्या आपल्याला कळून येत नाहीत. त्या व्यवस्थित जे शिकलेलं असेल ज्यांना वाचता येत नसेल ज्यांचं वाचलेलं जे शिकलेलं असेल त्यांना दाखवून घ्या ॲक्टिव्ह झालं का नाही ते. आणि महिलांना बघा अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याचबरोबर बँक खातं आणि आधार क्रमांक लिंक बघा आता बऱ्याच जणांचं बँक खातं पण लिंक आहे आधार कार्डसुद्धा लिंक आहे सगळं व्यवस्थित तरी पैसे आले नाही. तरी पण मित्रांनो त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला की आपली जन्मतारीख चेक करायची की पूर्ण आहे का नाही. समजा आता माझा जन्म 1973ला झालेला आहे 1997 1995 फक्त साल असेल परंतु जे काही तारीख आणि महिना नसेल तर पूर्ण जन्मतारीखसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे बघा. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ पाहिला तर बघा या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा बघा अर्ज भरावा लागणार आहे ज्यांचं हे नाही ते व्यवस्थित. आता बँकेचं खातंसुद्धा बऱ्याच जणांचं लिंक आहे तरी पैसे आले नाही. त्याशिवाय बघा योजनेचे जे काही पैसे आहेत त्याशिवाय मिळणार आहेत. राज्य सरकारने बघा महिलांना आवाहन केलं आहे की लवकरात लवकर बघा बँकेमध्ये जाऊन जे काही खातं आहे बघा ते आधारशी लिंक करून घ्यायचं आणि जे काही चुका असतील बघा आधार नंबर चुकीचं नाव चुकीचं यामध्येच मित्रांनो फॉल्ट आहे बघा त्यामुळेच पैसे येत नाही. त्यामुळं या ठिकाणी बघा अर्ज अजूनसुद्धा स्वीकारत आहे आपलं सरकार. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जे काही बाकी असतील बघा त्यांनी व्यवस्थित आपल्या बारीक चुका जे काही आहेत बघा ते चेक करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे पुन्हा एकदा बघितलं. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंही बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचंही. ज्यांना कोणाला अजूनसुद्धा पैसे आले नसतील तर त्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा मित्रांनो. आणि लवकरात लवकर बघा तुम्हाला पैसे भेटो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर सगळ्या महिलांना याचा लाभ मिळो.